आज आपण पाहणार आहोत आप्पे रेसिपी। त्यासाठी इथे मी मोठी 1 वाटी तांदूळ ॲड करून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये। इथे मी रेशनिंगचे तांदूळ यूज केलेले आहे। सोबतच एक लहान वाटी उडीद डाळ ॲड करून घ्यायची आहे। 3 ते 4 चमचे आपण या मिश्रणात हरभरा डाळ मिक्स करून घेणार आहोत आणि 3 ते 4 चमचेच इथे मी मूग डाळ मिक्स करून घेतलेली आहे। म्हणजे 4-4 चमचे हरभरा डाळ आणि मूग डाळ इथे मिक्स करून घेतलेली आहे। सर्व मिश्रण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आपण। आणि मिश्रण धुवून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करून हे सर्व मिश्रण 7 ते 8 तास आपण भिजवून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहतच असाल। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अशा पद्धतीने मिश्रण स्वच्छ धुवून मी पाणी ॲड करून 8 तासांसाठी भिजत ठेवणार आहे। 8 तासानंतर हे मिश्रण मिक्सरमधून आपण व्यवस्थित असे याचे पीठ बनवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने इथे मी हे सर्व मिश्रण बारीक करून घेतलेले आहे। तुम्ही इथं पाहत असाल। आणि या मिश्रणाला परत फर्मेंट होण्यासाठी 8 ते 10 तास किंवा 8 तास आपण याला फर्मेंट होण्यासाठी साइडला ठेवून द्यायचे आहे। 8 तासानंतर परत आता आपण याचे आप्पे बनवून घेणार आहोत। त्यासाठी तर मी थोडंसं पीठ साइडला काढून घेतलेलं त्या पिठामध्ये 1 वाटी गाजर, 1 वाटी किसलेलं बीट, सोबत अर्धी वाटी कांदा आणि थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ मिक्स करून हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेतलेले आहे। तुम्ही इथं पाहत असाल। मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित झाल्यानंतर आप्पे पॅन गरम करून घ्यायचा आहे आपला आणि त्याच्यावरती तेल सोडून घ्यायचे आहे आणि नंतर हे मिश्रण आपण त्या पॅन मध्ये ॲड करून घेणार आहोत। मुलं जर गाजर बीट खात नसतील तर हा अत्यंत सोपा असा ऑप्शन आहे, जेणेकरून मुलं हे आवडीने खातील आप्पे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। पॅन गरम झालेला आहे। आता मी तेल ॲड करून घेत आहे आणि सर्व आप्पे पात्राच्या पॅनला तेल ॲड करून झाल्यानंतर आता आपण याच्यात पिठाचे मिश्रण ॲड करून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहतच असाल। मिश्रण ॲड करून झाल्यानंतर गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवरती आपण हे आप्पे वाफवून घेणार आहोत। म्हणजेच याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि एक बाजू याची भाजून झाल्यानंतर हे आप्पे आपण नंतर दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं पाहतच असाल। एक्स्ट्रा तेलाचा वापर करायची अजिबात गरज नाहीये। तरी सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता। अशा पद्धतीने आता मी याची दुसरी साइड सुद्धा भाजून घेत आहे। तुम्ही इथं पाहतच असाल। आप्पे आपले सर्व बाजूंनी भाजून तयार झालेले आहेत। म्हणजे दोन्ही बाजूने मी हे आप्पे भाजून घेतलेले आहेत। आता
खोबऱ्याच्या चटणीसोबत खायला तयार आहेत हेल्दी असे हे आप्पे। तुम्ही इथं पाहू शकताय, अत्यंत दिसायला सुद्धा सुंदर झालेले आहेत, त्याचसोबत चवीला सुद्धा खूप छान लागतात। रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। इथे तुम्ही पाहत असाल अगदी स्पॉन्जी असे हे आप्पे बनलेले आहेत। रेसिपी ट्राय करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।